साताऱ्यात आयोजित महिला सक्षमीकरण अभियान आणि लाडकी बहीण मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना प्रोत्साहन देताना त्यांची मोठी तारीफ केली आहे. त्यांनी माझी लाडकी बहीण योजनेवर विश्वास दाखवणाऱ्या महिलांचे आभार मानलेत आणि विरोधकांवर टीका करत त्यांना सावध राहण्याची सूचना दिली आहे. रक्षाबंधनामध्ये भाऊ तर ओवाळणी टाकतीलच, पण हे तुमचे राज्यातले जे भाऊ आहेत हे दर महिन्यात तुम्हाला त्या ठिकाणी ओवाळणी टाकणार आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही. मी केवळ तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय. काही सावत्र भाऊ देखील आहेत. ते सावत्र भाऊ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. पहिल्यांदा सावत्र भावांनी कोर्टामध्ये जाऊन प्रयत्न केला लाडकी बहीण योजना थांबवायचा. कोर्टाने सांगितलं नो, आम्ही थांबवणार नाही, लाडक्या बहिणींची योजना सुरूच राहील. एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी स्त्री शक्तीवर भाष्य करताना महिलांना विश्वास जपण्याची विनंती केली आणि जाको राखे साई तिला कोणीही मारू शकत नाही अशी म्हण मांडली. एक अशी म्हण आहे, जाको राखे साईया मार सके ना कोय, म्हणजे ज्याच्या मागे साई त्याला कोणी मारू शकत नाही. आता आम्ही असं म्हणतो, ज्याच्या मागे ताई त्याला कोणी मारू शकत नाही. एवढ्या बहिणी एकत्रित झाल्यानंतर आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आता अशी कवच कुंडल उभी राहिली आहेत की यांची सेवा करण्याकरता आता आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांचा साताऱ्यातील इशारा आणि त्यांच्यावरील माता भगिनींचा विश्वास आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.